सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत झालाय, तर एकीची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे। बाबू जगजीवन राम या झोपडपट्टीत हा सगळा प्रकार घडलाय। तर या ठिकाणी कुटुंबियांची स्थानिकांची भेट घेण्याकरता म्हणून प्रणिती शिंदे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। या सगळ्याचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला। त्यावेळी कुटुंबीय स्थानिक भाऊक झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। खाली पकड फोन जरा। अरे नाही, आवाज करू नका। तुम्ही खाली घ्या ना जरा। माझं काय खाली आहे? पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय, मग आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडे गेलं तर पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात, मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? किती जणांचा मृत्यू झाला? आता इकडे आता दूषित पाणी म्हणा, इथं एक झाला, तिकडे समोरच्या गल्लीत एक झाला, आता अजून एक सिरियस आहे, मग कसं करायचं? मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं। आणि आता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळे झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे, तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाहीये। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या 2 व्यक्तींचे म्हणजे किंवा 2 मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील। तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल, या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत। तर या सगळ्या संदर्भात प्रणिती शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूया। अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत। त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार? आणि ताबडतोब ह्या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।